तयार आहेत उपवासाचे दोन्ही पदार्थ दशमी सोबत खाण्यासाठी झटपट होणारे। नक्की ट्राय करा। नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपल्याला उपवासाचे झटपट होणारे दोन पदार्थ पाहायचे आहेत। हे पदार्थ दशमी सोबत खाण्यासाठी बनवायचे आहेत। तर पहिल्यांदा मिरचू आणि शेंगदाण्याची आमटी असे दोन पदार्थ बनवायचे। शेंगदाणे घेतलेत, हे मिरचूसाठी ताक, मिरचूसाठीच मिरच्या आणि हे मीठ। मिरचूसाठी आपल्याला तेल लागणार नाहीये। शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी शेंगदाणे घेतलेत, लाल तिखट, मीठ, तेल आणि पाणी। पहिल्यांदा आपण हे आमटीचे जे शेंगदाणे ते बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायचे, असे थोडे जाडे भरडे ठेवायचे। अशा पद्धतीने मी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत। ह्या आमटीसाठी नेहमी शेंगदाणे भाजून घ्यायचे। कच्चे शेंगदाण्याची आमटी व्यवस्थित होत नाही आणि चवीला पण चांगली लागत नाही। आता ह्याच्यामधला मोठाला कुट्टा तो एका वाटीत काढून घ्यायचा। हा मोठाला कुट्टा मी वाटीमध्ये साईडला काढून ठेवायले। ह्या कुट्ट्यामुळं आमटीला चव चांगली येते। अर्धा मोठाला कुट्टा मी साईडला काढून ठेवलाय आणि अर्धाही तो आपल्याला आणखीन बारीक करायचा आहे। बारीक केल्यामुळं आमटी थोडी घट्ट होते। आता हे आपलं आमटीचं साहित्य तयार आहे, तर हे साईडला काढून ठेवायचं। आता हे मिरचूचे शेंगदाणे आणि मिरच्या बारीक करून घ्यायच्यात। अशा पद्धतीने मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेत। जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठाले पण ठेवले नाहीत। आता ह्या मिरचूला काही मी फोडणी वगैरे देणार नाहीये। हे डायरेक्ट आपल्याला ह्या पातेल्यात काढून घ्यायचं। मिरच्या हे ज्या बारीक केल्यात ना, त्या मिरच्या आपल्याला ह्या पातेल्यामध्ये सगळ्या काढून घ्यायच्यात। बारीक केलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे काढून घेतलेत पातेल्यामध्ये। आता हे ताक टाकून घ्यायचंय। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। ताक, मीठ, शेंगदाणे बारीक केलेले आणि मिरची एकत्र करून घ्यायची असे हलवून। आता हे दोन्ही गॅस चालू करून घेतले। त्यावरती हे दोन पातेले ठेवून घेतलेत। एका पातेल्यात आमटी करायची आपल्याला। मिरचू तर आपलं शिजत आहे तोपर्यंत आमटी करून घेऊ आपण। हे घेतलेलं तेल टाकून घ्यायचं पाहिजे तेवढं। थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये हे लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आणि लगेच मोठाला जो जाडा भरडा कुट्टा काढलाय तो टाकून घ्यायचा। कुट्टा आणि चटणी थोडीशी तेलामध्ये परतली की त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय। चटणी जास्त काळी होऊ द्यायची नाही, त्यामुळे ठसका पण जास्त लागतो आणि आमटीला चव पण अशी करपट लागते। त्यामुळे थोडीशीच तळून घ्यायची। आमटी किती करायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं। आपण जो मोठाला कुट्टा होता ना, तो ह्याच्या तेलामध्ये टाकलाय आमटीत। आता हे राहिलेला छोटाला कुट्टा आहे ना बारीक केलेला, हे बघा किती बारीक केलाय, तो ह्या आमटीमध्ये टाकून घ्यायचा। ह्यामुळं आमटी मिळून येते आणि घट्ट होते। आता तुम्हाला जितकी आमटी घट्ट पाहिजे तेवढा जास्त कुट्टा टाकायचा आणि जर पातळ करायची असली तर कमी पण टाकला तरी चालतो। तर मी घेतलाय ना तेवढा कुट्टा टाकून घ्यायले। आता ह्या आमटीला गॅस फुल करून एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर 5-7 मिनिटं चांगली शिजून घ्यायची। आमटीला छान उकळी आली। आता गॅस कमी करायचा आणि आमटी शिजेपर्यंत आपलं मिरचू पण तयार होतंय। हे बघा ह्यातलं सगळं ताक आटायला लागले। मिरचूचं पातेलं आपलं साईडने लाल झालंय। आता मिरचू तयार झालंय, तर गॅस बंद करून घ्यायचा। झाकण ठेवून घ्यायचं मिरचूवर। जरी थोडंसं बुड लाल झालेलं असलं तर झाकण ठेवल्यामुळं मिरचू पटकून निघतं। आपलं मिरचू पण तयार आहे आणि आमटी पण तयार आहे। आमटीने तेल सोडले आणि घट्ट पण झाली। तर आता गॅस बंद करून घेते। तयार आहेत आपले उपवासाचे दोन्ही पदार्थ दशमी सोबत खाण्यासाठी। शेंगदाण्याची आमटी व हिरव्या मिरच्याचं मिरचू ताक टाकून केलेला। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल वाजवायला विसरू नका। थँक्यू।